नमस्कार, खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सोयाबीन पुलाव। सोयाबीन पुलाव बनवण्यासाठी मी सर्वात आधी गॅसवर कुकर मांडून घेतलेला आहे। कुकर गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी तेल घालून घेतले। अंदाजे 2 ते 3 चम्मच मी तेल घातलेले आहे। आता त्या तेलामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे। जिरे व्यवस्थित तडतडले की आपण काही गरम मसाल्यांचा वापर करणार आहे। याच्यामध्ये अखंड गरम मसाल्यांचा वापर करणार आहोत। तर आता त्या गरम मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे 2 तमालपत्र आहेत, ज्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत मोठ्या साईजचे असल्यामुळं। 3 छोटी विलायची आहे, 2 मोठी विलायची आहे, 2 ते 3 बारीक दालचिनीचे तुकडे आहेत आणि 2 चक्री फुले। आता हे मसाले व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचे आहेत आणि मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतले की आपण त्यामध्ये कांदे घालून घेणार आहोत। आता मी 2 छोटे छोटे कांदे असे उभ्या स्लाइसमध्ये कापून घेतलेले आहेत। तर आपल्याला ते कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च आणि भाज्या घेतलेल्या आहेत। मी आपल्याला भाज्या आपल्या आवडीनुसार भाज्या वापरल्या तरी काय हरकत नाही, कारण याच्यात मेन रोल हा सोयाबीनचा असेल। मी सोयाबीन भिजून घेतलेले आहे, त्या सोयाबीनसोबत मी माझ्या घरात ज्या भाज्या होत्या उपलब्ध त्या घातलेल्या आता। तर आता आपण तेलामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। आता कांदा पण आपल्याला थोडासा नरम होईपर्यंत परतायचा आहे, अगदीच लाल होईपर्यंत परतायचा नाही आहे। थोडासा नरम झाला की आपण त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे। ही अगदी पेस्ट नाही केली मी, अद्रक आणि लसूण थोडंसं खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेलं आहे, तर ते घालायचं आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी उभ्या स्लाइस करून घेतल्यात। आता हिरव्या मिरच्या मी 3 आणि उभ्या स्लाइसमध्ये कापलेल्या आहेत। आपल्याला हा पुलाव तिखट बनवायचा नाही आहे, म्हणजे मसालेदार, म्हणजे लाल मिरची पावडर वापरायची नाही आपल्याला, त्याला फक्त हिरवी मिरचीचा वापर करायचा आहे तिखटपणा येण्यासाठी, आणि गरम मसाल्यांचा वापर करायचा आहे। बाकी आपण कोणतीही लाल मिरची पावडर किंवा दुसरी मिरची वापरणार नाही आहे याला। तर बघा, आता कांदा परतल्याच्या नंतर आपण टोमॅटो घालून घेऊ। आता टोमॅटो, भाज्या, आपले जे शिमला मिरची आहे, बीन्स, गाजर, हे मी अगदी थोड्या प्रमाणात घेतले। तर हे पहिले आपण घालून घेऊ त्यामध्ये तेलामध्ये आणि व्यवस्थित टोमॅटोसोबत त्याला परतवून घ्यायचं आहे। आता ह्या भाज्या आपण व्यवस्थित तेलामध्ये त्या कांद्यासोबत परतवून घ्यायच्यात आणि भाज्या परतून झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये भिजवलेले जे सोयाबीन आहेत आपले, ते व्यवस्थित मी स्वच्छ धुवून घेतलेत। आता हाताने व्यवस्थित पिळून त्यातलं पाणी काढायचं आहे आणि हे सोयाबीन आपल्याला त्या भाज्यांमध्ये घालून घ्यायचं आहे। आता सोयाबीनही आपल्याला भाज्यांसोबत परतून घ्यायचं आहे जरा। भाज्यांमध्ये आता आपण बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे। 1 मोठा चम्मच मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे, तो घातला आहे। त्यानंतर थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर हे मी त्यामध्ये घालून घेते आहे आपल्या सोयाबीनसोबत। आता हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे। आपला आता वटाणा घालायचा राहिला आहे। आता वटाणा मी फ्रोझन मटर घेतले असल्यामुळं मी उशिरा घालते आहे, नाहीतर आपण जर शेंगा सोलून जर वटाणा घेतला तर आपण लगेच भाज्यांसोबत घालू शकतो। आता दही घालायचं आहे, अगदी 1 वाटीभर मी दही घेतलेले आहे। दही जास्त काही आंबट नाही आहे आणि दही घालून आपल्याला हे व्यवस्थित भाज्यांसोबत परतून घ्यायचं आहे। आता हा जो सगळा आपला मसाला आहे हा परतून झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये तांदूळ घालायचे आहेत। मसाला व्यवस्थित परतला आहे, आता यामध्ये आपण तांदूळ घालणार आहोत। मी पुलावसाठी अर्धा किलो तांदूळ घेतलेत, बासमती तांदूळ घेतलेले आहेत अर्धा किलो, आणि ते मी अर्धा तास आधी धुवून ठेवलेले आहेत भिजण्यासाठी। आता कुकरला आपण हा तांदूळ लावतोय, तर त्यामुळं जास्त वेळ भिजण्याची गरज पडत नाही। ज्यावेळेस आपण पातेल्यामध्ये भात करतो कोणताही बासमती किंवा, त्यासाठी जास्त वेळ जर भिजवलं तर तो पटकन शिजतो, पण कुकरमध्ये त्याला जास्त वेळ भिजवण्याची पण गरज पडत नाही। तांदूळ घालून घेतल्याच्या नंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाणी घालून घेतले। आता पाणी पण आपण तांदूळाचं जे प्रमाण घेतो त्याच्या डबल पाणी घालतो। तर कुकरमध्ये भात घालतोय त्यामुळं आपण यातला 1.5 पट पाणी घालायचं आहे फक्त। म्हणजे मी आता याच्यामध्ये 3 फुलपात्रे तांदूळ वापरला आहे, तर मी याच्यामध्ये 6 फुलपात्रे पाणी घालणं, जर पातेलं असतं तर 6 फुलपात्रे आपण पाणी घालू शकतो, पण आता कुकर आहे तर मी याच्यामध्ये फक्त 4.5 फुलपात्रे पाणी घातले। आता बघा, सगळ्यात शेवटला मी आपल्याला लवंग, मिरी आणि जावित्री हे मी कच्चा मसाला वापरला आहे, कुटून त्याची पावडर केली खलबत्त्यामध्ये आणि ती कच्ची वापरली। आपण लवंग, मिरी ज्यावेळेस आपण तेलामध्ये फोडणीला गरम मसाले घातले त्याच्यामध्ये मी लवंग, मिरी किंवा जावित्रीचा वापर केला नव्हता, तो सगळ्यात शेवटला करायचा आहे। आपण भाताला कोणताच तिखटपणा येण्यासाठी फक्त हिरवी मिरचीचा वापर केला आहे, दुसरा कोणताच मसाला वापरलेला नाही आहे। बिर्याणी मसाल्यानी तिखटपणा येणार नाही, म्हणून आपण तिखटपणा येण्यासाठी थोडीशी काळी मिरी, लवंग आणि जावित्री याचा कच्चा
पावडरचा वापर केलेला आहे भातामध्ये. तर बघा आता आपण गॅस लावून याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊ आणि आपला भात शिट्ट्या झाल्याच्या नंतरनं तयार आहे बघा. व्यवस्थित शिजलेला आहे. या भातामध्ये आपण घातलेल्या कच्च्या मसाल्याची किंवा आपण फोडणीला घातलेले मसाले आणि भाज्यांची चव अगदी खूप छान उतरते. या पद्धतीने तुम्ही एकदा सोयाबीन पुलाव करून बघा, खूप सुंदर होतो. आणि ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. आणि हो, अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता आपण जो पुलाव तयार केलेला आहे तो आपण आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतो आहे. पहा, तुम्हाला दाखवते मी. भात अगदी खूप छान असा शिजला आहे आणि त्याची चवही खूप अप्रतिम लागते. तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.